कल्याणमधील आधारवाडी कारागृहाजवळ जखमी अवस्थेत एक कासव असल्याची माहिती पॉज संस्थेला देण्यात आली आहे। कासवाचा जीव वाचवण्यासाठी पॉज संस्थेचे संस्थापक डॉक्टर निलेश भणगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली आहे आणि या कासवाला बचाव करून उपचारासाठी डॉक्टर रायबोली यांच्या क्लिनिकमध्ये त्याला आणण्यात आला आहे। डॉक्टरांनी कासवाच्या पाठीवर उपचार केले असून कासवाला इन्फ्रारेड थेरपी देण्यात आली आहे। नेब्युलायझर देखील लावण्यात आलं असून त्याला कृत्रिम ऑक्सिजनही दिले गेले आहे। अंतर्गत रक्तस्राव थांबण्यासाठी औषधी इंजेक्शन दिले असून त्यानंतर हे कासव कल्याण येथील वन खात्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। पॉज ही संस्था ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर संस्था असून गेली 25 वर्ष अविरतपणे वन्यजीव पुनर्वसन करत आहे। दरवर्षी शेकडो सरपटणारे वन्यजीव प्राणी आणि पक्षी निसर्गात पुनर्वसन करत आहे। भारतीय सॉफ्ट शेल कासव म्हणजेच मराठीमध्ये भारतीय मृदू कवचाचं कासव किंवा गंगा सॉफ्ट शेल कासव हे एका गोड्या पाण्यातील कासवाचे प्रकार आहे जे प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळते।